नमस्कार मित्रांनो. कामगार डिपार्टमेंट अंतर्गत नवीन जाहिरात आलेली होती बघा मित्रांनो. 78 पदासाठी निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक या पदासाठी मित्रांनो. तर आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज पण भरण्यात आलेले आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम कधी होणार आहे. तर त्यासाठी आपण वाट बघतोय मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पदाला किती जागा आलेल्या आहे आणि एक्झाम कधी होणार आहे याबद्दल सविस्तर डिटेल्स बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवट पण बघा. तर बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र शासन अंतर्गत ही जाहिरात आलेली मित्रांनो. तर कामगार विभाग डिपार्टमेंट अंतर्गत बघू शकता कोणत्या पदासाठी ही जाहिरात आहे. निरीक्षक, लेखपाल आणि लघुटंक लेखक. तर बघा मित्रांनो, निरीक्षक या पदासाठी बघा एकूण किती जागा आहे. 62 जागा आहे मित्रांनो. आणि लेखापाल पदासाठी 12 जागा आहे आणि लघुटंक लेखक या पदासाठी 4 जागा आहे. तर मित्रांनो, ही सरळ सेवा भरती आहे बघा. बघू शकता तुम्ही, सरळ सेवा भरती आहे. तर एकूण 78 पदे आहे मित्रांनो. सर्वात जास्त पदे बघू शकता निरीक्षक या पदासाठी. आणि सॅलरी बघू शकता मित्रांनो, स्केल 13 आहे. 35,400 ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. तर एक गोल्डन चान्स मित्रांनो, एकच एक्झाम होणार आहे. तर ही सरळ सेवा भरती असल्यामुळे तुमची एकच एक्झाम होणार आहे मित्रांनो. चान्स मिस करू नका. तर बघा मित्रांनो, फॉर्म भरण्याची ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय होती बघा. 12/7/2026 शेवटची तारीख होती मित्रांनो. तर बघू शकता कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहे. इथं बघू शकता तुम्ही, नोकरीच ठिकाण मुंबई असणारे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहे. निरीक्षक म्हणजेच इन्स्पेक्टर या पदासाठी बघू शकता 62 जागा एकूण. तर 33,193 अर्ज आलेले मित्रांनो. लेखापाल पदासाठी बघू शकता 12 जागा एकूण आणि अर्ज बघू शकता 1,055 अर्ज आलेले. लघुटंक लेखक या पदासाठी बघू शकता, लघुटंक लेखक म्हणजे स्टेनोग्राफर पदासाठी बघा 4 जागा आहे आणि अर्ज आलेले 306. तर एकूण अर्ज बघू शकता 34,554 अर्ज आलेले मित्रांनो टोटल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये बघू शकता मित्रांनो, निरीक्षक या पदासाठी म्हणजेच इन्स्पेक्टर या पदासाठी बघू शकता 62 जागेसाठी 33,193 93 अर्ज आलेले. तर मित्रांनो, तर अर्ज जास्त आलेले आहे म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका. ज्या कॅन्डिडेटचा अभ्यास झालेला आहे त्या कॅन्डिडेटना नक्कीच याचा फायदा होणार आहे आणि चांगला स्कोर येऊ शकतो. ज्या कॅन्डिडेटचा कंटिन्यू अभ्यास आहे. आणि बघा, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे बघू शकता तुम्ही. ही परीक्षा 200 गुणाची असणार आहे. तर 2 तास कालावधी असणार तुम्हाला. मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि प्रत्येकी 30 गुण असणार आणि कामगार कायद्यासाठी बघू शकता 80 गुणांचा प्रश्न विचारले जाणार आहे. 80 गुणाचे प्रश्न विचारले जाणार तुम्हाला. ज्या कॅन्डिडेटचं बघा, निरीक्षक या पदासाठी फॉर्म भरला असेल त्या कॅन्डिडेटने मित्रांनो, ज्या कॅन्डिडेटचं समजा मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान चांगलं असेल, चांगलं स्कोर येत असेल आणि कामगार कायद्यासाठी 80 गुणांची तयारी झालेली असेल, कायदे व्यवस्थित रीड केलं असेल, अशा कॅन्डिडेटचा इथं नक्कीच फायदा होणार आहे. आणि यामध्ये मित्रांनो, काही कॅन्डिडेट असे असतील की जे फ्रेशर असतील, त्यामुळे घाबरून जाऊ नका. इथं 33,000 कॅन्डिडेटपैकी काही फ्रेशर कॅन्डिडेट असू शकतात. त्यामुळे इथं घाबरून जाऊ नका. ज्या कॅन्डिडेटचं कंटिन्यू अभ्यास चालू आहे 2-3 वर्षापासून, 1 वर्षापासून, त्या कॅन्डिडेटनी कंटिन्यू अभ्यास करत राहा. जेणेकरून तुम्हाला ही पोस्ट निघेलच. अशा पद्धतीने अभ्यास करा. कायदे कायद्याचं पण त्यामध्ये 80 गुणाचं आहे मित्रांनो. कायद्यावरती डिपेंड आहे तुमचा स्कोर किती येऊ शकतो. जर कायद्यामध्ये जर तुमचे चांगला स्कोर आला तर मित्रांनो तुमचा मेरिटमध्ये येण्याचा चान्स जास्तच आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, एकूण बघा 34,554 अर्ज आलेले. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता ही एक्झाम कधी होणार बघा. तर मित्रांनो, ही एक्झाम बघू शकता तुम्ही. तर शक्यतो बघा मित्रांनो, आता जुलै चालू आहे, 5 जुलै 2026 म्हणजे आता ही जूनमध्ये जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर ऑगस्ट महिन्यामध्ये ही एक्झाम होऊ शकते मित्रांनो. बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये एक्झाम होऊ शकते ही. ऑगस्ट महिन्यामध्ये.
ऑगस्ट महिन्यामध्ये एक्झाम होईल मित्रांनो ही. ऑगस्ट नाहीतर सप्टेंबरमध्ये, सप्टेंबरचं फर्स्ट वीकमध्ये ही एक्झाम होऊ शकते मित्रांनो. पण शक्यता जास्त आहे की अपडेट भेटलेले आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्येच एक्झाम होणार आहे मित्रांनो ही. तर त्याच्या अगोदर पण हॉल तिकीट येण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यामुळे मित्रांनो, जे कॅन्डिडेट कंटिन्यू अभ्यास करताय गॅप देऊ नका, कारण की हे गोल्डन चान्स मित्रांनो, एकच एक्झाम असणार तुमची. सप्टेंबर सप्टेंबर महिन्याच्या अगोदर तुमची एक्झाम होऊ शकते मित्रांनो. अशा पद्धतीने अभ्यास करा. आणि जागा 62 जागा आहे मित्रांनो. आणि कॉम्पिटिशन पण आहे याच्यामध्ये. पण जे कंटिन्यू अभ्यास करतायत त्या कॅन्डिडेट घाबरून जाऊ नका. कंटिन्यू अभ्यास करा, कायद्याचं पण चांगलं स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये हाय स्कोर घेता येईल आणि मेरिटमध्ये तुमचं नाव होईल. अशा पद्धतीने अभ्यास करा. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. त्या पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो. कंटिन्यू प्रॅक्टिस करा क्वेश्चन पेपरचे. जेवढे क्वेश्चन पेपर झाले असेल आतापर्यंत, तर नक्कीच तुमचा रिझल्ट येईल. आणि लवकरच आता हॉल तिकीट येऊ शकते मित्रांनो. जुलै महिन्यामध्ये तर शक्यता कमी आहे, पण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते मित्रांनो. अशा पद्धतीने अभ्यास करा, ब्रेक देऊ नका. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.